नीट पेपर फुटी प्रकरणानंतर केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तातडीने दिल्लीला रवाना झाले. त्यांनी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची भेट घेतल्याची माहिती असली तरी चर्चेचा तपशील अजूनही उघड करण्यात आलेला नाही. दरम्यान खासदार संजय राऊत यांनी फडणवीस यांना केंद्रीय शिक्षण मंत्रिपदाची संधी मिळू शकते असा दावा केला होता. मात्र प्रल्हाद जोशी यांच्याकडे ही जबाबदारी देण्यात आल्यानं हा दावा देखील फोल ठरलाय. त्यामुळे आता या घडामोडींमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात चर्चांना उधाण आलं असून फडणवीस यांच्या दिल्ली दौऱ्याबाबत वेगवेगळे तर्कवितर्क रंगले आहेत. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर मनसे नेते संदीप देशपांडे यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली आहे. त्यांच्या पोस्टमधील व्यंगचित्र आणि कॅप्शन सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला. दरम्यान प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर मुंबईत विद्यार्थी आंदोलनाच्या विजयाचा आनंद साजरा करण्याची तयारी करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर देशपांडे यांनी आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन करत सरकारवर निशाणा साधलाय. त्यांच्या विविध पोस्ट आणि प्रतिक्रियांमुळे राजकीय वातावरण अधिकच तापलंय. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचं क्षेत्र सक्रिय झाल्यानं महाराष्ट्रात पुढील 2 ते 4 दिवस पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. भारतीय हवामान विभागानं कोकण, घाटमाथा, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि पूर्व विदर्भात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा दिलाय. पुणे घाटमाथ्यास रेड अलर्ट तर रायगड, रत्नागिरी आणि सातारा घाटमाथ्यास ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलाय. जुलैमध्ये राज्यात सरासरीपेक्षा 3% कमी पाऊस झाला असून मराठवाड्यात सर्वाधिक 33% पावसाची तूट नोंदवली गेली आहे. गडचिरोलीतील धानोरी नगरपंचायतीत काँग्रेसला मोठा धक्का बसला असून नगराध्यक्षा, उपनगराध्यक्षांसह 9 नगरसेवकांनी भाजपमध्ये प्रवेश केलाय. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश झाला. 17 पैकी 13 जागा जिंकून सत्तेत आलेल्या काँग्रेसकडे आता केवळ 4 नगरसेवक उरलेत. या घडामोडीमुळे धानोरा नगरपंचायतीवरील काँग्रेसची सत्ता संपुष्टात आली आहे. बावनकुळे यांनी नव्या सदस्यांचं स्वागत करत त्यांच्या पक्षप्रवेशामुळे भाजपची संघटना अधिक बळकट होईल असा विश्वास व्यक्त केलाय. अकोल्यात शिंदे गटाच्या शिवसेनेचे अल्पसंख्याक आघाडीचे जिल्हाध्यक्ष शेख मोहसिन यांच्या मृत्यू प्रकरणाला वेगळं वळण मिळाले. दुचाकीला 4 चाकीची धडक लागून त्यांचा मृत्यू झाला होता. मात्र हा अपघात नसून पूर्वनियोजित घातपात असल्याचा आरोप कुटुंबियांनी केलाय. त्यांनी माजी जिल्हा प्रमुख मंगेश काळे यांच्यावर संशय व्यक्त करत खुनाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज जप्त करून सर्व बाजूंनी तपास सुरू केला असून आरोपींची अजून अधिकृत पुष्टी झालेली नाही. नीट पेपर फुटी प्रकरणानंतर केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वीकारला. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर प्रधान यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारत पदाचा राजीनामा दिला. शिक्षण मंत्रालयाचा अतिरिक्त कारभार आता प्रल्हाद जोशी यांच्याकडे सोपवण्यात आलाय. दिल्लीतील जंतर मंतरवर आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांनी आणि कॉक्रोच जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी या निर्णयाचं स्वागत करत जल्लोष केला. दरम्यान धर्मेंद्र प्रधान यांनी देशहित आणि नैतिक जबाबदारी लक्षात घेऊन हा निर्णय घेतल्याचे सोशल मीडियावरील पोस्टद्वारे स्पष्ट केले. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी प्रतिक्रिया देत भाजपसाठी पदापेक्षा देश, तरुण आणि विद्यार्थी महत्त्वाचे असल्याचं म्हटलंय. पेपरफुटी प्रकरणी आवश्यक सुधारणा करून दोषींवर कठोर कारवाई करण्यासाठी सरकार कटिबद्ध असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी प्रधान यांचा राजीनामा स्वीकारून प्रल्हाद जोशी यांच्याकडे शिक्षण मंत्रालयाची अतिरिक्त जबाबदारी सोपवली. नीट यूजी परीक्षा वादानंतर केंद्रीय शिक्षण मंत्र्याच्या राजीनाम्याच्या पार्श्वभूमीवर तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी मोठी घोषणा केली आहे. विधानसभा आणि लोकसभा निवडणूक लढण्याचे किमान वय 25 वरून 21 वर्ष करण्यासाठी ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात विशेष अधिवेशनात ठराव मंजूर केला जाणार असल्याचं त्यांनी म्हटलंय. 21 वर्षांचे युवक IAS, IPS होऊ शकतात तर आमदार खासदार का नाही असा सवाल त्यांनी उपस्थित केला. विद्यार्थ्यांवरील गुन्हे मागे घेऊन शिक्षण व्यवस्थेत व्यापक सुधारणा करण्याची त्यांनी मागणी केली. कॉमनवेल्थ गेम्सच्या दुसऱ्या दिवसाअखेर भारताच्या खात्यात पहिलं पदक जमा झालंय. पॅरा पॉवर लिफ्टिंग हेवीवेट प्रकारात झंडू कुमार यांनी कांस्य पदक पटकावलंय. त्यांनी 181 आणि 190 किलो वजन यशस्वीपणे उचलत 130.9 गुण मिळवले. पोलिओ, आर्थिक अडचणी आणि संघर्षावर मात करत त्यांनी हे यश मिळवलं. यापूर्वी त्यांनी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर विक्रम नोंदवले आहेत. दरम्यान पॅरा स्विमिंग, बॉक्सिंग आणि लॉन बाउल्स मध्येही भारतीय खेळाडूंनी चांगली कामगिरी करत पुढील फेऱ्यांमध्ये प्रवेश केलाय.
लॉकअप सीझन 2 सच या सजा या शो मध्ये अभिनेत्री आकांक्षा चमोला पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. शो दरम्यान तिने गौरव खन्नापेक्षा माझा कुत्रा भेटायला आला असता तरी मला जास्त आनंद झाला असता असं वक्तव्य तिने केलं. तिने त्या क्षणी पतीऐवजी आपल्या जवळच्या व्यक्तीची गरज असल्याचं स्पष्ट केलं. तिच्या या वक्तव्यानंतर सोशल मीडियावर तीव्र प्रतिक्रिया उमटल्या असून अनेकांनी तिच्यावर टीका केली आहे तर काहींनी तिच्या भावनांचं समर्थन केलंय. यापूर्वीही आकांक्षानं शो मध्ये गौरव सोबत घटस्फोट घेणार असल्याचा आणि आपण बायोसेक्शुअल असल्याचा खुलासा केला होता.